नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी मराठी विषयातील पाठ क्रमांक 5 तिरंगा डॉक्टर प्रकाश गोसावी यांच्या या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. तर पाहूया इयत्ता चौथी मराठी विषयातील पाठ क्रमांक 5 तिरंगा या कवितेचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. आकृतीतील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. आपले ब्रीद, विश्वशांती, समता. प्रश्न क्रमांक 2. रिकाम्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा. 1. विश्वशांतीचे अनटिंब ब्रीद आपुले राखूया, चला चला रे आज टिंब या खांद्यावर मिरवूया. उत्तर: विश्वशांतीचे अनसमतेचे ब्रीद आपुले राखूया, चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर मिरवूया. 2. टिंब विज्ञानाचा मंत्र संजीवन गाऊया, चला चला रे आज तिरंगा या टिंब मिरवूया. उत्तर: हरित क्रांतीचा विज्ञानाचा मंत्र संजीवन गाऊया, चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर मिरवूया. प्रश्न क्रमांक 3. उत्तरे लिहा. 1. हिमालयाची छाती अभेद्य आहे असे कवीने का म्हटले आहे? उत्तर: हिमालय पर्वत अतिशय उंच, मजबूत आणि अचल आहे. भारताचे संरक्षण करणारा नैसर्गिक रक्षक आहे. त्यामुळे त्याची छाती कोणीही भेदू न शकणारी म्हणजेच अभेद्य आहे असे कवीने म्हटले आहे. 2. आपण सारे भाऊ भाऊ या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. उत्तर: आपण सर्व भारतीयांनी जात, धर्म, भाषा आणि प्रांत यांचे भेद विसरून प्रेमाने, एकतेने आणि बंधुभावाने राहावे. आपण एकमेकांना मदत करून देशाची प्रगती करावी असा आपण सारे भाऊ भाऊ या ओळीचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 4. विचार करा व सांगा. 1. तिरंगा बोलू लागला तर? उत्तर: तिरंगा बोलू लागला तर तो मला म्हणेल, माझा नेहमी आदर करा. मी भारताचा, तुमच्या देशाचा राष्ट्रीय ध्वज आहे. माझे 3 रंग शौर्य, शांतता आणि समृद्धी यांचे प्रतीक आहेत. माझ्या मधोमध असलेले अशोक चक्र प्रगतीचा संदेश देते. जात, धर्म आणि भाषा यांचे भेद विसरून एकतेने राहा. देशावर प्रेम करा व देशाची सेवा करा. भारताची कीर्ती वाढवा आणि मला अभिमानाने फडकवा. 2. सैनिकाच्या मुलाखतीसाठी प्रश्न तयार करा. उत्तर: सर, कृपया तुमचे नाव व गाव सांगा. 2. तुम्ही कोणत्या दलात काम करता? 3. तुम्हाला सैनिक का व्हावेसे वाटले? 4. तुम्ही कोणकोणती कामे करता? 5. काम करताना तुम्हाला कोणत्या अडचणी येतात? 6. सीमेवर राहून तुम्हाला घरची आठवण येते का? 7. सैनिक होण्यासाठी आम्हाला काय तयारी करावी लागेल? 8. विद्यार्थ्यांना तुम्ही कोणता संदेश द्याल? तर अशा प्रकारे सैनिकांच्या मुलाखतीसाठी असे वेगवेगळे प्रश्न आपल्याला तयार करता येतील. प्रश्न क्रमांक 5. खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेविषयी माहिती लिहा. 1. कवीचे नाव डॉक्टर प्रकाश गोसावी. 2. कवितेचा विषय. या कवितेत कवीने तिरंग्याचा सन्मान करावा, जात धर्माचे भेद विसरून एकतेने राहावे, देशावर प्रेम करावे आणि भारताची कीर्ती वाढवावी असा प्रेरणादायी संदेश कवीने दिला आहे. 3. कवितेतील आवडलेली ओळ. जात धर्म ते विसरून जाऊ, आपण सारे भाऊ भाऊ. ही ओळ मला खूप आवडली. या ओळीचा अर्थ आहे, आपण जात, धर्म, भाषा व प्रांत यांचे भेद विसरून सर्वांनी प्रेमाने, एकतेने आणि बंधुभावाने राहावे. आपण सर्व भारतीय एक आहोत असा संदेश या ओळीतून कवीने दिला आहे.
प्रश्न क्रमांक 6. कवितेतील खालील शब्दांचा उपयोग करून वाक्य तयार करा. 1. ऐक्य. वाक्य: आपल्या देशाच्या प्रगतीसाठी ऐक्य खूप महत्वाचे आहे. 2. कीर्ती. आपल्या खेळाडूंनी भारताची कीर्ती जगभर वाढवली. 3. छत्र. राजाच्या छत्राखाली प्रजेची प्रगती चालू होती. 4. अभेद्य. द्रोणाचार्यांनी अभेद्य चक्रव्यूह आखल्याने पांडव चिंतेत पडले. प्रश्न क्रमांक 7. खालील चौकटीत कवितेत आलेले शब्द शोधा व लिहा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अशी एक चौकट दिलेली आहे आणि त्यामध्ये काही अक्षरे दिलेली आहेत. या अक्षरांपासून कवितेत आलेले शब्द तयार करून ते लिहायचे आहेत. पहिला शब्द हरित क्रांती, हिमालय, संजीवन, ऐक्य, शूर, भाऊ, विश्व, छाती, भीती, जात. प्रश्न क्रमांक 8. विरुद्धार्थी शब्द लिहा. शूर, भित्रा, कीर्ती, अपकीर्ती. प्रश्न क्रमांक 9. गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. 1. राखणे, मिरवणे, तिरंगा, होणे. या शब्दांच्या गटात न बसणारा शब्द आहे तिरंगा. तिरंगा नाम आहे तर बाकीचे सर्व शब्द क्रियापदे आहेत. 2. शिपाई, हिमालय, शूर, भारत. या गटात न बसणारा शब्द आहे शूर. शूर हे विशेषण आहे तर बाकीचे शब्द नामे आहेत. 3. पांढरा, गोल, हिरवा, केशरी. या गटात न बसणारा शब्द आहे गोल. गोल हे नाम आहे तर बाकीचे सर्व शब्द विशेषणे आहेत. 4. ते, मी, भाऊ, आम्ही. या शब्द गटात न बसणारा शब्द आहे भाऊ. भाऊ हे नाम आहे तर बाकीचे सर्व शब्द सर्वनामे आहेत. प्रश्न क्रमांक 10. काना हे स्वरचिन्ह शब्दाला जोडल्याने होणाऱ्या अर्थातील फरक समजून घ्या. खालील शब्दांचा अर्थ सांगा. जसे गर, फळांच्या आतील मऊ भाग, गार, थंड. त्या पद्धतीने 1. कप. कप म्हणजे पेला, काप म्हणजे कापणे. 2. वस्तू म्हणजे सामान, वास्तू म्हणजे इमारत. 3. पर. पर म्हणजे पंख, पार. पार म्हणजे पलीकडे. 4. घर. घर म्हणजे निवासस्थान. घार. घार म्हणजे एक शिकारी पक्षी. तर विद्यार्थी मित्रांनो, काना हे स्वरचिन्ह शब्दाला जोडल्याने तयार होणाऱ्या अर्थातील फरक आपण समजून घेतलेले आहे. असे अनेक शब्द शोधा व त्यांचे अर्थ लिहा. प्रश्न क्रमांक 11. चर्चा करून उत्तरे लिहा. 1. भारतातील पर्वतांची माहिती मिळवा. उत्तर: भारतात अनेक उंच व सुंदर पर्वतरांगा आहेत. हिमालय हा भारतातील सर्वात उंच पर्वत आहे. हिमालयाला भारताचा नैसर्गिक रक्षक असे म्हणतात. सह्याद्री, अरवली, विंध्य आणि सातपुडा या भारतातील प्रमुख पर्वतरांगा आहेत. अनेक नद्यांचा उगम पर्वतामधून होतो. पर्वतांवर अनेक प्रकारची झाडे, वनस्पती व प्राणी आढळतात. पर्वतांमुळे पाऊस पडण्यास मदत होते व पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. 2. भारत माझा देश या विषयावर चर्चा करा. उत्तर: भारत माझा प्रिय देश आहे. भारताची राजधानी दिल्ली आहे. आपल्या देशाचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा आहे. भारतात अनेक भाषा, धर्म आणि संस्कृती आहेत. भारतात सर्व लोक गुण्या गोविंदाने आणि एकतेने राहतात. भारत हा शेतीप्रधान आणि प्रगतिशील देश आहे. मला माझ्या भारत देशाचा खूप अभिमान आहे. मी माझ्या देशाचा सन्मान राखीन व भारताचा चांगला नागरिक बनेन. 3. स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळांमध्ये होणाऱ्या विविध उपक्रमांविषयी चर्चा करा. उत्तर: स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शाळेत ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली जाते. सर्वजण राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीते गातात.
विद्यार्थी देशभक्तीपर भाषणे, कविता आणि नाटिका सादर करतात. प्रभात फेरी, लेझिम आणि मार्च पास्टचे आयोजन केले जाते. चित्रकला, घोषवाक्य लेखन, गीत गायन आणि वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात. सर्वांना मिठाई वाटली जाते. 4. तुमच्या शाळेत स्वातंत्र्य दिन कसा साजरा केला जातो? उत्तर: माझ्या शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शाळेत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली जाते. आम्ही सर्वजण राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीते गातो. प्रभात फेरी काढली जाते. आम्ही विद्यार्थी भारत मातेचा जयघोष करतो. स्वातंत्र्य दिनानिमित्त माझ्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा होते. सर्वांना जिलेबी वाटली जाते. देशभक्तीने भारलेल्या वातावरणात आम्ही स्वातंत्र्य दिन साजरा करतो. 5. स्वातंत्र्य दिनानिमित्त सैनिकांसाठी शुभेच्छा संदेश तयार करा. उत्तर: स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय सैनिकांना सप्रेम शुभेच्छा. प्रिय भारतीय सैनिकांनो, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या अतुलनीय शौर्य, त्याग आणि देशसेवेमुळे आपण सुरक्षित, स्वतंत्र आणि अभिमानाने जगत आहोत. देशाच्या सीमा अहोरात्र जागून राखणाऱ्या प्रत्येक वीर जवानाला मनपूर्वक सलाम. तुमचे धैर्य, समर्पण आणि देशप्रेम आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तुमचे आयुष्य निरोगी, सुखी आणि यशस्वी हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुमच्या शौर्याला आणि त्यागाला कोटी कोटी प्रणाम. भारत माता की जय. 6. कबड्डी या राज्य खेळाविषयी माहिती लिहा. उत्तर: कबड्डी हा महाराष्ट्राचा राज्य खेळ आहे. हा खेळ 2 संघांमध्ये खेळला जातो. प्रत्येक संघात 7 खेळाडू असतात. या खेळात ताकद, चपळाई, धैर्य आणि बुद्धीचा उपयोग करावा लागतो. खेळाडू कबड्डी कबड्डी म्हणत प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात जातो. जास्त गुण मिळवणारा संघ विजेता ठरतो. कबड्डीमुळे शरीर तंदुरुस्त राहते आणि सांघिक भावना वाढते. हा खेळ भारतात तसेच अनेक देशातही लोकप्रिय आहे. 7. भारताची राष्ट्रीय प्रतीके सचित्र माहिती लिहा. तिरंगा हा आपल्या देशाचा राष्ट्रीय ध्वज आहे. तो शौर्य, शांतता आणि समृद्धीचे प्रतीक आहे. अशोक स्तंभ हे भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे. त्याखाली सत्यमेव जयते हे बोधवाक्य लिहिलेले आहे. कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. ते पवित्रता आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. मोर हा आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. तो अतिशय सुंदर व आकर्षक पक्षी आहे. वाघ हा आपल्या भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. तो शक्ती, धैर्य आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे. त्याला फळांचा राजा असेही म्हणतात. 8. हरित क्रांती याविषयी माहिती लिहा. उत्तर: हरित क्रांतीमुळे भारतात शेतीच्या क्षेत्रात मोठी प्रगती झाली. सुधारित बियाणे, खते व सिंचनाच्या वापरामुळे पिकांचे उत्पादन वाढले. शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची साधने वापरण्यास सुरुवात केली. गहू व तांदळाचे उत्पादन खूप वाढले. त्यामुळे देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. हरित क्रांतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत झाली. हरित क्रांतीचे जनक डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांना मानले जाते. हरित क्रांतीमुळे भारताच्या शेतीचा आणि देशाच्या विकासाचा वेग वाढला. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थी मराठी विषयातील पाठ क्रमांक 5 तिरंगा या कवितेचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी चॅनलचा तिरंगा या पाठाच्या स्वाध्यायाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. शिकू मराठी चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.